चला टॉस घ्या, मॅच चालू होते. चला टॉसचा निर्णय सांगायचा आहे. खर्ची संघानं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडलंय. सॉरी, करंजे संघानं टॉस जिंकलाय आणि बॅटिंग घेतली आहे. खर्ची संघानं क्षेत्ररक्षण तर ताबडतोब घ्यायचं आहे. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच रामवाडी संघाचा प्रथमेश. प्रतापजी 4 षटकं होतील. चला चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, विनंती असेल आता. चला फलंदाजी पाठवा प्लीज टीम बीसीसी करंजे. चला 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 गेम चालू करा. चला प्लीज क्षेत्ररक्षण सजवा. अमरजी चला थोडंसं स्पीडअप घ्या. वेळेचा थोडासा अभाव आहे त्यामुळे थोडंसं प्रेशर, कारण असोसिएशनचा नियम आहे प्रत्येक दिवसातल्या मॅचेस कंप्लीट करायच्यात आणि आता आयोजकांना पॅनल्टीला सामोरं जावं लागतंय. चला फलंदाज प्लीज एन बी, त्याचबरोबर रणजित पवार सलामीची जोडी. 3 षटकांची मॅच राहील, याची दक्षता घ्या. चारचे खेळत आहे. रणजित 4 षटकांचे खेळवायचे आहे का तुमचं म्हणणं? चला ठीक आहे, 4चे खेळा. चला प्लीज चला. संदीप बिरामने पहिला चेंडू, इथे मात्र हवेमध्ये फटका, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. हो हो, इथे मात्र फलंदाज खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर निलेश बिरामने, भिल्लारे, निलेश भिल्लारे. एन बी मात्र बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का, पहिला हादरा टीम बीसीसी करंजे संघाला. डीजे मास्टर आमचा माईकचा थोडासा आवाज बघा. खऱ्या अर्थानं नंतर फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुद्धा वेळ प्राप्त झाला पाहिजे. चला नवीन फलंदाज स्पीडअप ठेवा टीम करंजे. आपण असा टाइमपास करू नका मित्रांनो प्लीज. खिलाडी वृत्ती दाखवा आपण, कारण नंतर येणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या संघाला अडथळे निर्माण होणार आहेत. आपण खिलाडी वृत्ती दाखवायची टीम करंजे. कॉपरेट करा मित्रांनो, कारण आम्ही सकाळपासून सातत्यानं वेळ वाचवा यासाठी जवळजवळ 1 लाख वेळा आमच्या मुखातून शब्द आला असेल. कोणी टाइमपास करू नका. परंतु 16 टीमच्या मॅचेस मित्रांनो कंप्लीट करत असताना आयोजकांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजेश मात्र मैदानाच्या आत दाखल झालेत. सँडीने पहिल्या चेंडूवरती यश मात्र संपादन केलं आपल्या संघासाठी. चला स्पीडअप घ्या, वेळ नका घालू मित्रांनो, विनंती असेल आपल्याला. पुढचा चेंडू राऊंड. ओ आता मात्र थोडीशी अमोल पहा. ओ हो, काय अमोल यांची अतिशय देखणे एसटी रक्षणाची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे.
सँडी पुन्हा एकदा ओ हो 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 इथे मात्र रणजित पवार यांच्या बॅट मधून येतोय मोठा ब्लास्ट चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर दमदार खणखणीत षटकार येतोय. एक सूचना आहे मी डीजेला थांबवेन या आयोजन समितीच्या माध्यमातून एक सूचना येते. सेकंड फलंदाजी करत असताना जर त्या फलंदाजाला चेंडू दिसला नाही त्याचं जर ऑब्जेक्शन आलं तर त्या चेंडूपासून पुढे मॅच उद्याच्या दिवसासाठी ठेवली जाईल याची दक्षता घ्या आपण. पूर्ण फ्रेश मॅच होणार नाही मित्रांनो. तो चेंडू असेल तदनंतरचं जे ऑब्जेक्शन नंतर उर्वरित खेळ असेल शेष तो उद्याच्या दिवसामध्ये खेळवला जाईल याची आपण दक्षता घ्यायची आहे. दोन्ही संघाचे कर्णधार याची नोंद घ्यायची आहे मित्रांनो. तर जाऊया धावसंख्येकडे. धावसंख्या मात्र 8. पहिलं षटक मार्गस्थ असताना 0.4चा खेळ संपलाय. पुढचा चेंडू ओ हो 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 इथे मात्र राजेश यांना नाही समजला. पाठीमागे अमोल यांना सुद्धा नाही समजला. चेंडू मात्र डी झोन मध्ये जाईन. एक खऱ्या अर्थानं संध्याकाळचं सत्रामध्ये गरम वातावरणामध्ये चालवली असलेली ही मॅच. कारण खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर क्वार्टर फायनल क्रमांक 3 आपल्या भेटीला आहे. पुढचा चेंडू राजेशाच्या बॅट मधून लांब लचक फटका परंतु धावा मात्र असतील फक्त सिंगल. दुसरा चेंडू द्या जुना पटकन. नाही षटक संपलंय. जुना द्या जुना द्या जुना द्या. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलंय. हा चेंडू घ्या. तो आला नाही तर या चेंडूंनी मॅच चालू ठेवा. एकही मिनिट वाया जाऊन देऊ नका. विनंती असेल आपल्याला टीम खर्शी बारामुरे चला स्पीडअप ठेवा. रणजितजी आपल्याला विनंती असेल आपण वेळ थोडा कमी घ्या कारण हा आजच्या दिवसामध्ये विषय सॉर्ट आउट झाला ना तर एक डोक्याचा ताप कमी होईल आयोजन समितीचा. आजच ही मॅच कंप्लीट झाली तर एक उत्तम होईल. त्यासाठी विनंती असेल वेळ वाचवा प्रत्येकाने. षटक क्रमांक 1 संपले. धावसंख्या मात्र 1/10 धावा धावफलकावरती टीम खऱ्या अर्थानं बीसीसी करंजे. नवीन गोलंदाज आयुष. तो चेंडू घ्या तो चेंडू घ्या. लाईव्ह मॅचचा चेंडू घ्या चला पटकन. तो चेंडू पंचांकडे द्या. चला स्पीडअप घ्या आता. आयुष मात्र नवीन गोलंदाज. हा तो द्या आमच्याकडे. चला मित्रांनो तो चेंडू आला नाही दुसरा चेंडू तुम्ही आणलात. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलंय. डीप मिड विकेट सी कॉर्नर लॉंग ऑन आहे सीमारेषे लगत. ओ अलाउन द कार्पेट चांगला कव्हर रिजन मध्ये फटका होता. रणजित पवार जावली टेनिस क्रिकेट मध्ये रण मशीन या नावाने खऱ्या अर्थानं संबोधला जाणारा हा खेळाडू. परंतु आता गरज आहे खऱ्या अर्थानं टीम करंजे संघाला मोठी धावसंख्या. ज्या प्रकारचे सँडी आतापर्यंत फलंदाजी करतायत इथे मोठी धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल. किती धावा देऊन जाईल पाहायचं आहे आणि मला वाटते चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय रणजित राजेशने मारला का. रणजित यांच्या बॅट मधून आलेला दमदार खणखणीत चौकार. संध्याकाळचं सत्र चालू आहे आणि त्या सत्रामध्ये खऱ्या अर्थानं वातावरण गरम मात्र दोन्ही टीमच्या माध्यमातून. थोडा स्पीडअप घ्या चला टीम खर्शी बारामुरे. विनंती राहील आपल्याला फील्ड प्लेस मध्ये वेळ वाया नका घालू. पुन्हा एकदा पियुष मात्र सज्ज गोलंदाजी मार्क वरतून. रणजित आयुष हो 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 मिसँडिंग फटका. धाव घेण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू झपट मारतायत झपकन येत आहेत. क्षेत्र गोलंदाज स्वतः यष्टी रक्षक अमोल काहीतरी नक्कीच बोलले जात आहेत परंतु दोघांचाही प्रयत्न एकच आहे. रोखायचे धाव रोखायचा आहे टीम करंजे संघाला. हा मानस मात्र 2 खेळाडूंमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र आयुष सज्ज होताना पाहायला मिळतील. रणजित पवार फुलटॉस हो हो आणि फुलटॉस वरती खऱ्या अर्थानं मोठा प्रहार. चेंडू मात्र सी कॉर्नर डीप मिड विकेटच्या मधून सीमारेषा पार चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 18 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. 1.4चा खेळ संपलाय. गती द्या थोडीशी नक्कीच मित्रांनो कारण एक दिवस पुढचा म्हटलं की आणखीन 15 आणि 15-30 खेळाडूंचा वेळ यामध्ये पुन्हा एकदा जाणार असतो. रणजित पवार इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरतून खेळ. एक बॅकअप आहे पाठीमागे. 2 धावेचा प्रयत्न होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राजेश. तिसऱ्या धावेचा मानस परंतु रणजित पुन्हा पाठवतायत कॉल देत आहेत. यस 2 धावा बाद झाल्या. 20 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 मार्कस्थ आयुष्यांच्या माध्यमातून खर्शी बारामुरे या संघाच्या माध्यमातून. पाहिलं गेलं तर
बाची रडार पुन्हा एकदा आला ऑन द कार्पेट कव्हरच्या रिझन मधून अतिशय देखणा फटका, परंतु प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. ओहो चांगला थ्रो होता पा, अतिशय देखणा थ्रो पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम बीसीसी करंजे 22 धावा. 22 धावा धावफलकावरती आहेत. चला लवकर गोलंदाज रिप्लेस करा टीम खर्शी बारामुरे, कारण आपल्याला नंतर फलंदाजी करायची आहे मित्रांनो. ऋषी गोलंदाजी मार्क वरती येईल, आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप ठेवा. राजेश मात्र स्ट्राईक इनला आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धा पाहताय. ओ इथे मात्र काय घडतंय, अमोल मिस करतायत. वाईड प्लस आलेली एक अवांतर धाव, म्हणजेच 2 धावा बहाल होतील. 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीम खर्शी बारामुरे. वाईट प्लस 1 आहे. ऋषी पुन्हा एकदा. राजेश यांच्यासाठी आता मात्र ऑफ एसटीच्या बाहेर. इथे पहिला लेग तदनंतर आला ऑफ एसटीच्या बाहेर, म्हणजे थोडासा खऱ्या अर्थानं टप्पा लँड करण्यामध्ये ऋषी मात्र संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. 25 ऑन स्कोर बोर्ड. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ऋषी पुन्हा एकदा थोडंसं भरकटलंय. ऋषीचं नियंत्रण. ओ आता एज लागली. चेंडू थर्ड मॅन रिजनला डी झोन मध्ये जाईल. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. ऋषी पुन्हा एकदा. ओ हो पुन्हा एकदा दिशा भरकटले. आणखीन एक अवांतर धाव. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून षटक लांबतय म्हणायला हरकत नाहीये. ऋषीच्या माध्यमातून आतापर्यंत तिसरा वाईट चेंडू फेकले गेलेत. 27 ऑन स्कोर बोर्ड. 27 धावा धावफलकावरती आहेत. पाहूया आता मात्र. हो अमोल चुकी करतायत. एज लागली होती, तदनंतर मात्र झेल डाऊन झालाय. विदाऊट लॉस आहे, परंतु एक डॉट डिलिव्हरी आहे म्हणेल, कारण इथून पुढे येणारे डॉट डिलिव्हरी खूप महत्वाचे ठरणार आहेत मित्रांनो टीम खर्शी बारामुरे संघासाठी, कारण तब्बल 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला चेंडू होता. डी झोन मध्ये जाईल. यस एक धाव फाईन लेग रिझन मध्ये. एका धावेने खऱ्या अर्थानं कोणताही जास्त मोठा फरक पडणार नाही. माहिती आहे टीम खर्शी बारामुरे संघाला. चेंडू घ्या मित्रांनो, चेंडू घ्या पटकन. वेळ वाया घालवू नका, विनंती राहील. ज्या प्रकारे वेळ निघत चाललाय त्या प्रकारचं कुठेतरी वाटते ही मॅच मतं अर्धवट उद्याच्या दिवसासाठी राहील की काय, कारण सकाळपासून जर एक फक्त अर्धा तास वेळ वाचला असता ना मित्रांनो, तर आता तो कामी आला असता. मी सातत्यानं सांगतो. फटका खेळला गेला. स्क्वेअर लेगचं रिझन आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक बनून राहतील. 1 बाउंड चेंडू सीमारेषा बाहेर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. दमदार चौकार. फलंदाज होते आता मात्र राजेश यांच्या बटवून झालेला 4 धावा धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 32 ऑन स्कोर बोर्ड. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला चेंडूवरती खऱ्या अर्थानं एनबी बाद झाले होते. तदनंतर मात्र चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप. इथे मात्र मोठा फटका सजलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला आणि अतिशय देखणा झेल टिपलाय जयेश यांच्या माध्यमातून. इथे मात्र विकेट पतन होईल. टीम करंजी संघाचा दुसरा विकेट बाद होईल राजेशच्या स्वरूपामध्ये. बॅक टू द पवेलियन. 32 धावा पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 3 ऋषीच्या माध्यमातून मार्गस्थ असताना नवीन फलंदाज अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. काहीतरी चर्चा विनिमय नक्कीच आपण पाहिलं अमोल आणि रणजित यांच्यामध्ये झाली आहे. मैत्रीत्व नातं ठेवा मित्रांनो. आपण सातत्यानं मी अभिमानानं सांगतो की खऱ्या अर्थानं आज आपल्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक क्रिकेटने असं काही समीकरण जुळवून आणलंय. प्रत्येकाचं मैत्रीत्वाचं नातं निर्माण झालंय. डी झोन मध्ये चेंडू जाईल. यस पंच सांगतील डिक्लेअर झोन आहे. एकाच धाबेची भर पडेल. धावसंख्या मात्र एंड ऑफ द 3 षटक. 3 षटकाचा खेळ संपलाय.
33 धावा धावफलकावरती आहेत. 11च्या सरासरीने धावसंख्या जमा केली आतापर्यंत टीम BCC करंजे या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज निलेश गोलंदाजी मार्कवरती येतील. स्ट्राईक एंडला मात्र रणजित पवार आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या बॅटमधून कित्येक विजय मात्र टीम खऱ्या अर्थानं BCC करंजे संघासाठी आपण पाहिलेत. आणि येणारी खऱ्या अर्थानं आमची KSK प्रीमियर लीग त्यामध्ये आज आयकॉन म्हणून ज्यांची वर्णी लागले ते रणजित पवार. निलेश प्रेस षटक, शॉर्ट पिच चेंडू, फटका पसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे, चेंडू खाली येतील आणि विकेटचं पतन होईल. मोठी विकेट असेल कारण कुशल मुवमेंटला आलेली विकेट, हाणामारीचं स्लॉकवरचं षटक. रणजित पवार मात्र बाद होऊन तंबूच्या दिशेने परततायत. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. 33 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 4, शेवटचे 5 चेंडू या इनिंग मधले पहिल्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज सचिन धनावडे मैदानाच्या आतमध्ये. निलेश अमोल मात्र खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षणाची रचना करताना पाहायला मिळत आहेत. एक जोशभर क्रिकेट आपण सातत्याने पाहिलंय टीम करशी बारामुरेच्या माध्यमातून. चला स्पीडअप घ्या. इथे मात्र कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता परंतु कुठेतरी थोडंसं फुटवर्क कमी पडलं म्हणेन. निर्धाव चेंडूची सांगता म्हणजे पहिले 2 चेंडू मात्र अतिशय बहारदार आहेत. एका चेंडूवरती विकेट, तदनंतर आलेला डॉट बॉल. बहारदार षटक हाताळतायत. निलेश पुन्हा एकदा सज्ज होतील आपल्या रनिंग ट्रॅक वरतून. शॉर्ट पिच चेंडू आहे. इथे मोठा क्रॅकिंग प्रहार परंतु क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑफचा रिजन मध्ये आणखीन एका विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळालं. सचिन मात्र बॅक टू द पवेलियन परतलेत. खूप मोठे हादरे इथे मात्र टीम करंजे संघाला बसतायत. नंतर फलंदाजी करत असताना काही गोष्टी समजल्या जातात परंतु आता मात्र टीम करंजे मात्र फक्त मोठे फटके खेळायचा प्रयत्न, हाफ बॉली घेतले जात आहेत. तिथे मात्र लॉंग ऑफचं रिजन थोडंसं चुकीचं निवडलं जाते. आनंद धनावडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं. समाधान शेलार यांच्याकडून आनंदसाठी प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. नवीन फलंदाज आनंद मैदानाच्या आत दाखल झालेत. आल्या आल्या प्राइज लागले त्यांच्यावरती. 2 षटकार जरी आले तरी 200 रुपये खिशात आहेत आणि संघासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. टीम करंजे संघासाठी हाफ बॉली घेतलाय परंतु काय घडेल इथे आमचे पैसे आमच्याच खिशात. विकेटचं पतन आणि मला वाटते नाही हॅट्रिक झाली नाही. हॅट्रिक वरती असतील. चला 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 सेलिब्रेशन तर केलं जात आहे टीम खर्ची बारामुरेकडून परंतु नवीन आलेत का वैभव शेलार यांच्याकडून जर सत्यम धनावडे यांनी षटकार मारले तर 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. वर्ग मित्र आहेत त्यांचे क्लासमेट. उर्वरित 2 चेंडूचा खेळ आहे. समाधानकडून सुद्धा समाधान शेलार यांच्याकडून सुद्धा 101 रुपये. दोन्ही वर्ग मित्र आहेत, क्लासमेट आहेत. त्यांच्याकडून खऱ्या तर सत्यमसाठी प्राइज लागले. षटकार हो 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 भिरकावलाय. यस इथे मात्र 200 रुपये खिशामध्ये आहेत. चेंडू त्या पटकन सर मॅच चालू ठेवा, मॅच चालू ठेवा. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. सत्यमनी 200 रुपये मात्र खिशात टाकलेत आपल्या क्लासमेट कडून. या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं. सर तो चेंडू घ्या. आलाय का? चला 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 स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. शेवटचा चेंडू या फर्स्ट इनिंग मधला. निलेश घेऊन निघतायत. सत्यम दुसरा. 400 धावांचा फटका येईल का? हो इथे मात्र थोडासा नक्कीच कमी पडला 200 ला मित्रा. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार परंतु संघासाठी काढल्या 2 चेंडू मध्ये 10 उपयुक्त धावा. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले स्कोर बोर्ड 43 ऑन स्कोर बोर्ड. 44 धावांचं आव्हान असेल टीम खर्शी बारामुरे या संघासाठी. चला टीम BCC करंजे संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि टीम खर्शी बारामुरे सँडी आपली सलामीची जोडी ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चला पिकअप घ्या मित्रांनो.
यासाठीच आम्ही करतो सकाळपासून हट्टास मित्रांनो, सातत्यानं सांगतो वेळ ही आपल्या जीवनातली एक अमूल्य अशी गोष्ट आहे. ती गेलेली वेळ पुन्हा येत नाहीये आणि वेळ कुणासाठी थांबत नाही, म्हणून वेळ वाचवा. जर सकाळपासून एवढा जीवतोड वरडून प्रयत्न केले, त्यामध्ये एक 15 मिनिटाचा वेळ जरी आमच्यासाठी वाचला असताना तर खऱ्या अर्थानं आता कामी आला असता. चला सलामीची जोडी पाठवा टीम खर्शी. चला पटकन चला, क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. तुमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा लवकर, विनंती असेल. काय घडेल काय बिघडेल खऱ्या अर्थानं विचार केला ना तर खर्शी बारामुरेनं कित्येक मॅचेस 2च षटकामध्ये संपवल्यात. 40-40 धाबांचा चेसिंग असताना 2 षटकांमध्ये ह्या मॅचेस संपल्यात, परंतु वेळ वाया नका घालवू. चला प्लीज टीम खर्शी बारामुरे खिलाडू इथे दाखवा, कारण करंजे संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवलं पहा. म्हणजे तुम्हाला कोणता अडथळा नको, तुम्हाला चेंडू व्यवस्थित दिसावा, त्यासाठी टीम बीसीसी करंजेनी खरोखर ऍक्टिव्हपणा दाखवला. फटाफट क्षेत्ररक्षण सजलंय. चला तुम्ही थोडंसं स्पीडअप घ्या. सलामीची जोडी संदीप बिरामने सांडी, त्याचबरोबर महेंद्र अशी सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. गोलंदाजी मार्क वरतून निलेश भिल्लारे एनबी खऱ्या अर्थानं आपल्याला गोलंदाजी मार्क वरतून पाहायला मिळतील. चला स्पीडअप घ्या सँडीजला विनंती राहील आपल्याला. एक बिग मॅच आहे, कारण क्वार्टर फायनल आहे. कोण जाईल या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये ठरवणारी ही मॅच आहे मित्रांनो. बेस्ट ऑफ बेस्ट. हो हो हो, ब्लॉक होल्डी खऱ्या अर्थानं स्वागत केलंय सँडीचं एनबीने. बेस्ट ऑफ बेस्ट 2 खेळाडू खऱ्या अर्थानं जावली टेनिस क्रिकेट मधील. एक गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थानं रफ्तारचा राजा म्हटलं जातं, तर सँडी खऱ्या अर्थानं खोऱ्याने धाबा या सीझन मध्ये जमा करतोय. पाहिलं गेलं तर घनसोली प्रीमियर लीगचा बायकर मॅन आहे सँडी. फुल टॉस चेंडू, हो हो मी सँडिंग फटका. पंचा सांगतायत बीमरचा नो आलेली डिक्लेअर स्वरूपातील 1 धाव, म्हणजे 2 धावा इथे आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट सँडीसाठी. 2 धाबींनी खातं खोललंय संघाचं. खऱ्या अर्थानं थोडासा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न निलेश भिल्लारेचा, आणि तो इथे पथ्यावरती पडला खऱ्या अर्थानं खर्शी बारामुरेच्या. ओ इथे मात्र जोरकास फटका खेळलाय, परंतु प्रोटेक्शन आहे डीपला, तिथे फक्त एकाने एकच धावा असेल. म्हणजेच विचार केला ना फ्री हिटचा चेंडू अतिशय सटीक लाईन यासाठी जाणला जातो एनबी. का खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर निलेश भिल्लारे नवी मुंबईचं व्यावसायिक क्रिकेट खेळताना पाहायला मिळतं, तर त्याच्याकडे मात्र ती अबिलिटी आहे, क्षमता आहे. आपण जर पाहिलं सातारा जिल्ह्यातील कित्येक खेळाडू आज व्यावसायिक क्रिकेट खेळतात, त्याचं कारण एकमेव आहे मित्रांनो, खऱ्या अर्थानं असोसिएशनची स्थापना झाली, त्यानंतर तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळले. हो इथे हा बॉली फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू, हो हो इथे मात्र स्टाईल आणि त्यामध्ये सुटलेला झेल. खऱ्या अर्थाने एनबी थोडासा रागाने पाहायला जातंय. खऱ्या अर्थात सहज सोपा झेल होता, परंतु तो पकडला गेला नाहीये. पुन्हा एकदा सँडी मात्र स्ट्राईकला. धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं 0.3चा खेळ संपला आतापर्यंत. पाहूया पुढचा चेंडू, ओ हो हो इथे मात्र क्रॅकिंग प्रहार, चेंडू डीप मिड विकेटच्या बाहेर दिलाय भिरकावून, दमदार षटकार. इथे मात्र सँडी हबी झाला एनबी वरती. कुठेतरी शॉर्ट पिच मारायचा विचार कायलं गेला, तो झेल टिपला असताना तर सँडी नॉन स्ट्राईकला उभा राहिला असता. म्हणजे कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं ना, त्याचा हा फॅक्ट आहे. 10 धाबा धावफलकावरती आहेत, 44 धावांचं आव्हान आहे, 11ची सरासरी हवी आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पीस, आता मात्र भिरकावलाय, मोठा खाली रिझन आहे, तिथपर्यंत पोहोचला जाईल का खेळाडू? नाही, चेंडू मात्र जाईल सी कॉर्नर, 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. षटकारानंतर आलेला चौकार, पहिल्या षटकामध्ये नक्की सँडी आपले हात खोलतोय. 14 धाबा धावफलकावरती आहेत, षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे एनबी. इथे मात्र थोडासा शॉर्ट पिचचा मारा करण्याचा प्रयत्न, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, हो अलाउन द कार्पेट कव्हर रिजन मधून जाईल, तिथे मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतील, 1 धावा असेल. विचार केला तर षटक क्रमांक 1 संपुष्टात आलंय. एका षटकाच्या अंती धावसंख्या मात्र 15 या आकड्यावरती गेले, म्हणजे अजूनही तुम्हाला धाबा बनवाव्या लागतील मित्रांनो. 29 रिक्वायर्ड
फॉर 18 बॉल्स, 18 चेंडू 29 धावा. मॅच तोलायमान आहे, दोन्ही बाजूला मॅच ऑन आहे, फक्त मात्र अंधाराचा अडथळा आहे. स्पीडअप घ्या, कारण इथे मात्र अंधार होण्यासाठी कुठलंही तंत्र थांबवण्याचं आमच्याकडे अवेलेबल नाही आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही थोडं स्पीडअप घ्या, एकमेव पर्याय आहे स्पीडअपचा. गोलंदाजी मार्कवरती कोण आलंय? अतुल गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र क्षेत्ररक्षणाची मर्यादा संपली, क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. रणजित पवार मात्र क्षेत्ररक्षण रचना होते, परंतु थोडी स्पीडअपनी घ्या. विनंती राहील, रिक्वेस्ट राहील आपल्याला आयोजन समितीकडून, कारण आजच्या दिवसातला पूर्ण खेळ आजच्या दिवसामध्ये कंप्लीट व्हावा. आयोजकांना लागणारी पॅनल्टी इथे वाचावी, हा एक नक्कीच एक शुद्ध आकाश आहे आमचा. अतुल सँडी साडे. हो हो हो, इथे मात्र फटका थोडासा फसलाय म्हणेन क्षेत्ररक्षक, तिथे जातील, चेंडू डी झोन मध्ये जाईल. अडवण्याचा प्रयत्न पुरेपूर झाला, कारण सँडीला नॉन स्ट्राईकला ठेवायचं आहे. एक गेम प्लॅन आहे टीम बीसीसी करंजे संघाचा. एक धाव म्हणजेच धावसंख्या पाहिलं गेलं तर 16 या आकड्यावरती गेले. 17-28 समीकरण 92 असेल इक्वेशन टीम कर्शी बारामुरे संघासाठी. अदुल, ओहो, दिशा भरकटली. यास चांगलं कलेक्शन एस्टनच्या मागे, यांनी तर आणखीन एक्स्ट्रा धाव गेली असती. वाईट बॉल. आता मात्र पाहिलं गेलं तर 17-27 इक्वेशन आहे टीम खर्शी बारामुरे संघासाठी. कोण जाईल या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये ठरवणारी ही मॅच असेल मित्रांनो. खूप महत्वाची मॅच आहे. सकाळी 7:30 पासून चालू असलेला हा रणसंग्राम आता 7 वाजले तरी चालूच आहे. सँडीच्या बॅट मधून टोले जंग तुफानी लांब लचक बिग 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 षटकार येतोय. या खेळाडूला रोखावं लागेल, या खेळाडूला टीम खऱ्या अर्थानं करंजे संघाला बांधावं लागेल, त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकाव्या लागतील, तरच विजय तुमच्या पत्त्यामध्ये येईल. चला मॅचचा चेंडू आलाय, तो घ्या. चला स्पीडअपनी घ्या. धावसंख्येला आकार, धावसंख्या 23 ऑन स्कोर बोर्ड. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. मॅचचा चेंडू येतो, मॅचचाच बॉल आलाय. स्पीडअप घ्या. अजूनही 21 धावांची गरज आहे. मॅच मात्र कवेमध्ये आहे टीम खर्शी बारामुरे. हो हो, इथे मात्र या फटका चांगला होता, परंतु त्याला धावा एकच असेल. धावसंख्या 24 ऑन स्कोर बोर्ड. आतापर्यंत पाहिलं गेलं तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 24 म्हणजेच 15 चेंडू 20 धावांची गरज आहे. 15-20 इक्वेशन आहे. चला चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या मित्रांनो, थोडस सहकार्य करा, विनंती असेल. 15-20 इक्वेशन 92 असेल. बॅटच्या रडार मध्ये फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे. कोण जाईल झेल साठी? ओहो हो, स्वतः गोलंदाज. मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. इथे मात्र सँडी बॅक टू द पवेलियन. हरद्रा क्रमांक 1 टीम खर्शी बारामुरे संघाला. अंधार होत चाललाय, आमच्या कॉम बॉक्स मध्ये सुद्धा अंधार झालाय. इथे लाईटची व्यवस्था नाहीये. स्कोर अपडेट होतोय, परंतु चला स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आता मात्र 14-20 समीकरण. मॅच दोन्ही बाजूला ऑन आहे. रणजित पवार काहीतरी नक्कीच कानमंत्र दिलाय गोलंदाज अतुल यांना, अमोल यांना. आता मात्र अमोल ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू फेस करतील, परंतु खूप महत्वाची इनिंग साकारावी लागेल. काय घडेल? डीप मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑन सज्ज आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे. ओ, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, तिथून मात्र प्रोटेक्शन मात्र पास. स्क्वेअर लेगला सुद्धा एक क्षेत्ररक्षक त्यांना. दुसऱ्या धाबेचा मानस आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. खऱ्या अर्थानं पहा, एका धाबेसाठी सुद्धा प्रयत्न केले जातात टीम करंजे संघ. माहिती आहे त्यांना ही एक कुशल मुवमेंट आहे, कुशल मॅच आहे, कारण इथे मात्र ही मॅच विन झाली तर टॉप 4 मध्ये दाखल होणार आहे. या 2 संघांच्या बाजूने अतिशय प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. ओ हो हो, खराब. एनबी सुद्धा चुकले होते, परंतु पुन्हा कव्हर केला.
एक धाव वाचवले आपल्या संघासाठी. वाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत खऱ्या अर्थानं. एका धावेबरोबर धाव संख्येने वाढेल. 27 धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचले समीकरण. अजूनही 17 धाबेंची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 2 मात्र मार्गस्थ आहे. मॅच मात्र अजूनही टीम खर्ची बारामुरे संघाकडे आहे म्हणायला हरकत नाहीये, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त चान्सेस, मोठा गॅप शोधलाय. परंतु पहा तिथे मात्र सी कॉर्नर थोडंसं बबलिंग झालं. हो हो हो, आणि त्याचा फायदा. एकेरीचं दुहेरीमध्ये परिवर्तन हे घडणार आहे. प्रेशर आहे प्रत्येकावरती म्हटल्यानंतर तिथे थोडीशी भांबवरी आहेच. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 29. यस 29 ऑन स्कोर बोर्ड, म्हणजेच 15 धावा, 12 चेंडू 15चं समीकरण. मॅच दोन्ही बाजूला ऑन आहे. कोणाच्या हाती चेंडू सोपवला जाईल. स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या मित्रांनो, विनंती असेल. अन्यथा उर्वरित 12 चेंडूंसाठी पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागेल. त्यासाठी स्पीडअप घ्या. चला दोन्ही खेळ फलंदाज आपण थोडासा वेळ कमी ठेवा. यस खेळाचा निर्णय घेतलाय. नवीन गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्क वरती. मित्रांनो क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटलं ना खरोखर आजच्या दिवसाची आठवण स्मरणात राहील. सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत कंटिन्यू क्रिकेट. लॉफ्ट केलाय तिथे मात्र हो हो हो, आणि काय डायरेक्ट हिटचा चान्स गमावलाय म्हणेल. एक धाव कंप्लीट झाले आणि डायरेक्ट हिट करणं होतं. इथे मात्र प्रत्येक चेंडू गणित बदलत जाणार आहे. आता मात्र 11-14 समीकरण नव्याने असेल. मॅच माहिती आहे इथे दोन्ही बाजूला तोलायमान आहे. कधी करवट बदलेल याची जाणीव दोन्ही संघातील खेळाडूंना आहे. अमोल मात्र स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्क वरतून सचिन. गती परिवर्तन हो हो, डॉट डिलिव्हरी आहे. जाग्यावरतीच खडे खडे खेळण्याचा प्रयत्न एनबीच्या माध्यमातून चांगलं एसटी रक्षण एस्टनच्या पाठीमागे पाहायला मिळालं. डॉट डिलिव्हरी आहे. चला चला चला, स्पीडअप ठेवा, स्पीडअप ठेवा. पाहूया पुढचा चेंडू खूप महत्वाचा असेल. हो हो, लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक मात्र तिथे येतील. सी कॉर्नर सज्ज आहे. 1 आणि 1च धाव असेल. एका धाबेचं गणित इथे मात्र जुळलं जातंय. एखादा मोठा फटका आला तर मॅच मात्र कबेमध्ये टीम खर्ची बारामुऱ्याच्या येईल. परंतु तो फटका कोणत्या चेंडूवरती येईल, कोणाच्या बॅट मधून येईल पाहायचा आहे. चांगला फटका सजला. इथे मोठा गॅप आहे. हो हो, आणि इथे मात्र या एक्स्ट्रा कव्हर रिझन चेंडू सीमारेषा बाहेर. दमदार चौकार. फलंदाज होते मात्र तिथे महेंद्रच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 ऑन स्कोर बोर्ड. 8 चेंडू 9 धावा. मॅच मात्र टीम खर्ची बारामुरे घेऊन चाललाय. परंतु मॅच आहे शेवटपर्यंत काही सांगू शकत नाही मित्रांनो. दोन्ही संघ लढतायत, झगडतायत. गती परिवर्तन पुन्हा एकदा हो हो. आता कव्हर रिजन मध्ये थोडंसं बबलिंग झालं. 1 धाव कंप्लीट झाली आहे. 7 चेंडू 8 धावा. 7-8 ची मॅच आहे. सायकेनला अमोल खूप जबाबदारीने खेळावं लागेल अमोल यांना. 7-8. सचिन पुन्हा एकदा गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. हो हो, चांगला गॅप शोधलाय. ओ इथे मात्र प्रोटेक्शन नाहीये. किती धावा पळून काढला जाणार, 4 कडे मार्गस्थ होणार का. आणि हा चेंडू जातोय. कुशल मुवमेंटला आलेला हा दमदार चौकार आहे अमोल यांच्या बॅट मधून. वा भाई वा, इथे मात्र गॅप शोधलाय. आता मात्र 40 धावा धाव फलकावरती. शेवटच्या षटकामध्ये 4 धावांची गरज. चला चला, स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या प्लीज. चला पटकन. रणजित पवार गोलंदाजी मार्क वरती गेल्यात. स्पीडअपनी चला मित्रांनो, विनंती राहील. 4 धावा डिफेंड करायच्या आहेत. रणजित पवारना अज फलंदाज म्हणून ओळख आहे रणजित पवार यांची. परंतु संघासाठी गोलंदाजी कधी कधी करावी लागते त्यांना. शेवटच्या षटकासाठी आलेत 4 धावा डिफेंड करण्यासाठी. स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहिलं तर महेंद्र. खूप मोठी जबाबदारी आहे. मॅच सोडायची नाही. 6-4 ची मॅच आहे. सेमीफायनल मध्ये जायचं आहे. हो इथे मात्र चांगलं समजदारीचं क्रिकेट. अमोल मात्र दुसऱ्या धाब्यासाठी परतणार का. आणि हो इथे मात्र परतले. 2 धावा कंप्लीट. एंड निवडायचा होता तुम्हाला, मात्र स्ट्रायकर एंडचा चुकी आणि चुकीच पाहायला मिळते. ही खऱ्या अर्थानं चुकी.
आता मात्र 5 चेंडू 2 धावा, 5-2. चला 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 स्पीडअप घ्या फलंदाज महेंद्र, आपल्याला थांबून चालणार नाही कारण अंधार पडेल. 5-2. माश मात्र आवाज माईक सुद्धा थकलाय म्हणेन. खऱ्या अर्थानं पाहायचंय 2 धावा, फटका मोठा सजला. इथे मात्र काय घडेल, एक धाव कंप्लेंट. अमोल दुसऱ्या धाबीसाठी परतणार का, निघाल्या असत्या 2 धावा, काय घडेल. आणि मात्र विकेटचं पतन झालंय का, विकेट दिली आहे. तर चला चला नवीन फलंदाज या, 4 बॉल 1 धाव हवी आहे, स्कोर लेबल आहे. चला दुसरा नवीन फलंदाज स्पीडअप जावा, स्पीडअप जा मित्रांनो, विनंती असेल. पूर्ण अंधारामध्ये, कारण आमच्या कॉम बॉक्स मध्ये तर पूर्ण अंधार आहे, मैदानाच्या आतमध्ये तर उजेड आहे. चला चला महेंद्र, आपण लवकर मैदानाच्या बाहेर पळा कारण तुमच्या संघाचं हित आहे त्यामध्ये. चला चला, तुम्ही बाहेर गेल्याशिवाय चेंडू डिलिव्हर होणार नाहीये. स्पीडअप घ्या. 4-1 स्वराज यांच्यासाठी संजय शेलार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक कॅश आमच्यापर्यंत जमा झालंय. जयेश नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झाल्यात. 4-1 चं इक्वेशन आहे. कुशल मुवमेंट आहे, क्षेत्ररक्षणाचा सापळा रचलाय.